नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव तनुष्का बोराडे। मी कृषी महाविद्यालय पुणे या कॉलेजची विद्यार्थिनी आहे। मी आज तुम्हाला अझोला या जैविक खताबद्दल माहिती देणार आहे। अझोला ही पाण्यावर वाढणारी शेवाळवर्गीय हरितपर्णी वनस्पती आहे। याचा उपयोग पशुखाद्यात केला जातो, तसेच भाताच्या शेतामध्ये नत्राचा सोर्स म्हणूनही केला जातो। आता आपण अझोला बनवण्याची प्रक्रिया पाहूया। याचे उत्पादन करण्याची प्रक्रिया आपण पाहू। साधारणतः 9 फीट लांब, 6 फीट रुंद व 20 ते 22 सेंटीमीटर खोल असा खड्डा घेतला जातो। हा खड्डा सावलीच्या ठिकाणी घ्यावा किंवा शेडनेटचाही वापर आपण करू शकतो। पाणी झिरपू नये म्हणून पॉलिथिन पेपरचा वापर करावा। हा पॉलिथिन पेपर चांगल्या प्रतीचा असावा। यानंतर या खड्ड्यामध्ये 12 ते 15 किलो मातीचा थर सगळ्यात खाली देऊन त्यावर 4 ते 5 किलो गाईचे कुजलेले शेणखत घालावे आणि त्यात 30 ते 40 ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट 10 लिटर पाण्यात मिसळून हे मिश्रण खड्ड्यात सोडावे। या खड्ड्यात 8 ते 10 सेंटीमीटर पाण्याची पातळी कायम राहील याची दक्षता घ्यावी। तयार खड्ड्यात अर्धा ते 1 किलो अझोलाचे मदर कल्चर किंवा तयार अझोला टाकावा। साधारणतः 8 ते 10 दिवसात अझोलाची चांगली वाढ होते व खड्डा अझोलाने भरून जातो। साधारणतः एका खड्ड्यामागे 250 ते 300 रुपये खर्च येतो। आता आपण अझोलाचे फायदे पाहूया। जनावरांच्या खाद्यात अझोलाचा पूरक म्हणून वापर केला जातो। 1.5 ते 2 किलो अझोला खाद्यात दिल्यास दूध उत्पादनात 23% वाढ होते व खाद्याचा खर्च 15 ते 20% कमी होतो। जनावरांच्या दुधात फॅट व SNFची मात्रा वाढते। भात शेतीमध्ये खत म्हणून अझोलाचा उपयोग केला जातो। हवेतील मुक्त नत्र स्थिर करून 30 ते 40 किलो नत्र प्रति हेक्टरी मिळते। यामुळे युरिया खताची गरज कमी लागते व उत्पादन खर्चात घट होते। पिकाची वाढ जोमाने होते। प्रति हेक्टरी उत्पादनात 20 ते 30% वाढ होते। धन्यवाद।